PM किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याचे प्रत्यक्ष प्रक्षेपण व कृषी मेळावा सोलापूर कृषी विभाग सोलापूर अंतर्गत शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी उत्तर सोलापूर कृषी विज्ञान केंद्र सोलापूर येथे पार पडला। त्यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उत्तर सोलापूर कृषी अधिकारी धनंजय सेटे, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, इतर अधिकारी BC शास्त्री, समाधान जवळगे, कृषी सहाय्यक तसेच उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व बार्शी तालुक्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सन्मानार्थी शेतकऱ्यांचा सन्मान करून ऊस, कांदा, सोयाबीन, तूर यासारख्या पिकावरील कीड नियंत्रण व त्यासाठी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले। पशुपालन व त्यावरील रोग नियंत्रण व घ्यावयाची काळजी यावर देखील सुंदर असे मार्गदर्शन करण्यात आले। यासारख्या नवनवीन शेतोपयोगी माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा रिपोर्टर विशाल ताटेसह कॅमेरामॅन संग्राम बागल। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर लालासाहेब तांबडे सर यांचा सत्कार कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ माननीय शास्त्री सर यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी माननीय शेटे साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार शास्त्री सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आज आपण या कार्यक्रमामध्ये जरी आत्तापर्यंतचा विषय हा तांत्रिक नव्हता तरी पण शेतकऱ्यांसाठी जे एक आर्थिक सहाय्य छोटं का होईना पण ते दिलं जातं त्याचा छोटासा आपण इथं कार्यक्रम पाहिला। या PM किसान योजनेचा 20व्या हप्त्याचा आपण आता वितरण झालेलं इथं आपण बघितलं। या अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर तांबडे सर यांना विनंती करेन की त्यांनी या प्रसंगी आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करावं। की PM किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता निर्गमित ऑनलाईन पद्धतीनं DBT पद्धतीनं करण्याचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, या कार्यक्रमामध्ये आपण एक गोष्ट पाहिली असेल निश्चित की आता पिकाच्या वेगवेगळ्या पिकाची वाढ चालू आहे। काही पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव आहे, काही पिकाचं वाढीची अवस्था आहे, काही भाजीपाला पिकाची काढणीची पण अवस्था आहे। तर या अवस्थेमध्ये विशेषतः शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा आर्थिक निकड असते, पैशाची गरज असते आणि अशा वेळेस वर्षातून 3 वेळा हे PM किसानचे जे निधी आहे 2-2 हजाराचा प्रत्येक जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, मार्जिनल फार्मर आहेत, त्यांच्या खात्यावर हा वर्षातून 3 वेळा DBTच्या माध्यमातून निर्गमित केला जातो। आजचा हा 20वा हप्ता हा दिला गेलेला आहे। जवळपास 20,500 कोटी रुपये हे जवळपास 9.5 करोड शेतकऱ्यांच्या शेतावर बँक खात्यामध्ये ते निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि ही जी सगळी प्रक्रिया आहे ही डिजिटल माध्यमातून होत आहे आणि याला सन्माननीय पंतप्रधान महोदय हे त्यांच्या हस्ते हा वाराणसी येथे कार्यक्रम झालेला आहे। देशामधील जवळपास 731 कृषी विज्ञान केंद्रावर हा कार्यक्रम हा लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात आलेला आहे आणि देशभरातील सर्व विद्यापीठं, सर्व संशोधन संस्था, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे आहेत सर्व त्यांच्याही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याची नोंदणी झाली आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 92 लाख शेतकरी याचा लाभ घेतलेला आहे आणि आतापर्यंत जवळपास 2,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून निर्गमित केले जाणार आहेत। तर याच्यातून एकच गोष्ट आपण पाहिली की आधुनिक कृषी तंत्रज्ञान ही या कार्यक्रमात दिलं जावं म्हणून हा पुढचा कार्यक्रम जो आता पुढं होतो आहे। आतापर्यंत तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण लाईव्ह होतो, सगळी माहिती आपण घेतली, पण पुढचा जो कार्यक्रम आहे हा शेतकऱ्यांचा सन्मान
शेतकऱ्याचा अनुभव कथन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान जे सध्या तुमच्या अडचणी आहेत शेतीतल्या त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. त्याच्यामुळं फक्त वेबकास्टिंग नाही तर पुन्हा कृषी विज्ञान केंद्राने हा कार्यक्रम याच्यात ठेवला आहे की सोयाबीनवरची कीड व्यवस्थापन असेल, तूर आता पीक आपलं येतं आहे, उडीद मुगाच्या बाबतीतचे प्रश्न असतील किंवा भाजीपाल्याच्या बाबतीत फळबागेच्या बाबतीतचे काही प्रश्न असतील तर त्याच्यावरही आपल्याला मार्गदर्शन वेगवेगळ्या तज्ज्ञाचं मिळणार आहे. तर या माध्यमातून मी आपल्याला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण सर्वांचं मार्गदर्शन घेऊया. आणि हा जो PM किसान कार्यक्रम आहे या कार्यक्रमाबरोबरच तांत्रिक मार्गदर्शनही या कार्यक्रमामध्ये तुम्हाला केलं जाणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण काही प्रातिनिधिक शेतकऱ्यांचे सत्कार करणार आहोत. मगाशी जे गुंड शेतकरी होते त्यांचाही आपण परत तिथं सत्कार करणार आहोत. त्यांचं कार्य थोडक्यात माहिती करून घेऊया आपण. ऊसामध्ये मक्याचं आंतरपीक त्यांनी घेतलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन आपले केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराजसिंगजी चौहान साहेब त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. तर त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांचा सत्कार आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधीशक कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर तांबडे सर हे करणार आहेत. त्यांना विनंती करतो पुढे. मी आमंत्रित करतो श्री रखमाजी पवार, बोरगाव येथील शेतकरी आहेत. BBF तंत्रज्ञानाद्वारे यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये त्यांचं सोयाबीनचं पीक अतिशय उत्कृष्ट आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस यांनी गड्याला त्या पद्धतीने लागवड करायला सांगितली, गड्यांनी सांगितलं की 1 वळ कमी होती, किती वळी कमी होतात बघा. मग यांनी सांगितलं गेल्या वर्षी 26 क्विंटल आलं होतं 3 एकरातनं, कमी जर आलं तर आम्ही अजून तुला ते काही नुकसान होईल ते देतो, पण नवीन तंत्रज्ञान आपल्याला वापर करायचा आहे, असे हे रखमाजी पवार. यानंतर सतीश गुरव, बोरगाव येथीलच शेतकरी आहेत. यांनीसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि जे एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, लोकांना एकत्रित ठेवणं असेल, यासाठी सुद्धा त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी करत आहेत. यानंतर मी आमंत्रित करतो राजेंद्र काळे, गोळसगाव. टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड म्हणजे सीडरचा वापर करून फक्त 11 किलो बियाण्यामध्ये सोयाबीनची यांनी पेरणी केलेली आहे. गादी वाफा तर केलेलाच आहे. यानंतर मोट्याळ येथील प्रगतशील शेतकरी विनोद पवार यांनाही मी या ठिकाणी अक्कलकोट. आणि स्वामी सर, बोरगावचे सरपंच, त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो. गट संघटन आणि एकात्मिक पद्धतीने शेती व्यवस्थापन करण्यामध्ये यांचा हातखंडा आहे. त्यांचंही स्वागत मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. इथे आलेले प्रत्येक शेतकरी आमच्यासाठी सन्माननीय आहेत, आदरणीय आहेत. त्या सर्वांचा मी पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो. खानापूर येथील TSP गांडूळ खत निर्मिती जी उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहेत असे हनुमंत कोळी खानापूर येथील शेतकरी आहेत. 1 फुटापेक्षा मोठे गांडूळं झालेले आहेत आणि गांडूळ खत निर्मिती हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो हे यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि जारनोर म्हणून चुंगीचे शेतकरी आहेत की गट संघटनामध्ये त्यांनी हातखंडा आहे. त्यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो की चुंगी हे आमचं पूर्वीचं दत्तक गाव आहे. गणेश या नव्या पद्धतीने शेती करतात गणेश. त्यांचंही या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतो. मान्यवरांचे आभार आणि सर्व सत्कारमूर्ती शेतकरी बंधूंचे अभिनंदन. नियोजन आता सध्या सुरू आहे. तर या संदर्भात आपल्याला एक तांत्रिक माहिती इथं देण्यात येणार आहे. तर ती माहिती आपण मला वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असणार आहे. तर ते शांतचित्ताने आपण ऐकून घेणार आहोत. या मेळाव्याचं उद्घाटन करण्यासाठी
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं. जिल्ह्याचे जिल्हाधीशक कृषी अधिकारी माननीय भोसले साहेब यांना विनंती करेन की त्यांनी या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करावं. जे शेतकरी आपल्यापैकी समाजाला दिशा द्यायचे काम करतात, शेतीला दिशा द्यायचे काम करतात, अशा सर्व शेतकरी बांधवाचं मी कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी, पुढील अशाच प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो. मित्रहो, शेती ही आपल्याला अनंत संकटाचा सामना करत असताना पुढं जायचं असतं शेतीत आणि तेच तुम्ही सर्वजण करत असताय. तुमच्या सहयोगानं आपण सगळेजण पुढं जातो आहे. आणि या प्रसंगी आजचं जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणात आत्ताच मला वाटतं शास्त्री कोणी सांगितलं, गोंजारी सरांनी सांगितलं की BBFवर लागवड आपल्या एका, आता मला आनंद वाटला की एक बऱ्यापैकी वयस्कर असणारे शेतकरी अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करतायत आणि समाजाला दिशा द्यायचं, शेती व्यवसायाला दिशा द्यायचं काम करतायत. तर अशा पद्धतीनं अशा प्रयोग झाले पाहिजेत. कारण मित्रहो, BBF हे असं एक तंत्रज्ञान आहे की त्या तंत्रज्ञानामुळं तुमच्या उत्पादन खर्चात 15 ते 20% बचत होते आणि उत्पादनात 20 ते 25% वाढ होते. आता हे मामा अनुभवात कथन करतील कदाचित. कितवं पीक आहे आपलं बोरगाववाले? किती वर्षापासून BBF करताय आपण? पहिल्यांदा? बरं, ठीक आहे. हां, पण आजची परिस्थिती बघितली पिकाची तर काय बदल वाटतोय का आपल्याला? हां, नाही, त्यामुळं या असे जी काय बोल की कारण आजच्या काळात आपल्याला गरज आहे ती तंत्रज्ञानाची आणि सुधारित किंवा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत पुढं जाण्याची. आणि असे काही जे प्रयोग आहेत, जसं सर म्हटले की प्रथमदर्शनी तुमची 20% झाडाची संख्या त्या प्लॉटमध्ये कमी होते, पण जर तुम्ही फायनल अंतिमता बघितलं तर उत्पादनात मात्र निश्चित तुमची 20 ते 25% वाढ होती. आणि मी म्हणेन की शासन तुम्हाला 20 ते 25% वाढ म्हणजे सोयाबीनला किती पोत्याची वाढ गृहीत धरतो आपण? एकरी सर्वसाधारण किती उत्पन्न येतं आपल्याकडं? नाही, आपण 8च पोती धरूया, 7-8 पोती धरू, त्यात 25% वाढ म्हणजे 2 पोती वाढ. 2 पोत्याची जर वाढ गृहीत धरली आपण तर किती होते? 4,000चा रेट धरूया आपण. 8,000 रुपयाची वाढ आपल्या उत्पादनात फक्त एका तंत्रज्ञानात बदल करून होत असेल
आणि तेही असं तंत्रज्ञान आहे त्यात तुमच्या उत्पादन खर्चातही तुमच्या बियाण्यात बचत होती. बियाण्यात जवळजवळ BBFमुळं एकरामध्ये 6 ते 7 किलो बियाण्यात बचत होते. म्हणजे तिथं आपले 150 रुपये जर सोयाबीनच्या हे जे धरले बियाण्याचे तर तिथं 1000 रुपये वाचतात, इकडं 8000 रुपये वाढतात. बाकी तुम्हाला फवारणीचं ही असेल म्हणजे जी धोके आहेत फवारणी करतानाचे फिरतानाचे ती धोके कमी होतात. तर मला प्रातिनिधिक एवढंच एक सांगायचं आहे की असे जी तंत्रज्ञान आहेत जे विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विभाग असेल आपल्यापर्यंत पोचवत असतो, अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा आणि अशाच पद्धतीनं शेती व्यवसायाला तुम्ही दिशा द्या. तुमच्यासोबत आम्ही कायम असू. मला वाटतं हा जो तांत्रिक सेशन आहे आणि आजचा सेशन तोच आहे की आपल्याला जी गरजेनुरूप काय तंत्रज्ञान आवश्यक आहे, कुठली फवारणी केली पाहिजे, एकात्मिक कीड नियंत्रण काय करता येतं आहे का, ह्या सर्व गोष्टीचा आजच्या तंत्रज्ञानात उहापोह होईल. आपल्याही काय शंका असतील तर त्या शंका आपण उपस्थित कराव्यात, ते प्रश्न उत्तर स्वरूपात होतील. तर मला वाटतं पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार आल्याबद्दल मानतो, कारण वेळात वेळ काढून आपण आलात आणि जोपर्यंत आपण जागा सोडणार नाही, आपण काहीतरी वेगळं करणार नाही, तोपर्यंत आम्ही सांगू शकणार नाही, दाखवू शकणार नाही. कारण विद्यापीठात काय चांगलं चालतं आहे हे तंत्रज्ञान जोपर्यंत तुमच्या शेतावर राबवलं जात नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाहीत, तर माझं अजून एक या निमित्तानं आव्हान आहे की शेतीसाठी एक दिवस, महिन्यातून एक दिवस फक्त शेतीसाठी आपण फिरायला शिकलं पाहिजे. बाबा मी काय करतो आहे, माझा दुसरा गावातला काय करतो आहे, ह्यांचं सोयाबीन का चांगलं आहे, माझं का कमी आहे, मी कुठं कमी पडलो, किंवा पीक कुठलंही असो, पीक कोणतंही असो, तर आपण अशा पद्धतीनं थोडासा परिवर्तन आपल्या शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात करावं आणि अशाच पद्धतीने नाविन्यपूर्ण शेतकरी उत्तरोत्तर आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात तयार व्हावेत. आजपर्यंत या विषयावर कधी कोणी फोकस केलं नाही, पण सरांनी एका लाईनमध्ये फार छान माहिती दिली किंवा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन केल्यासारखं म्हणता येईल. तर धन्यवाद सर. निश्चितच हे जे शेतकरी आहेत त्यातले एक दिवस तरी काय वेळा पण दुसऱ्याच्या शेतावर जाऊन वेगळं काही केलं आहे, चांगलं काही केलं आहे, माझ्यापेक्षा पुढं कोण आहे या निमित्तानं ते बघतील आणि त्याचे सुधारणा आपल्या शेतामध्ये करतील. यानंतर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ मान्य बिसे सर यांना विनंती करेन की त्यांनी कांदा लागवडीविषयी आपल्याला थोडक्यात माहिती द्यावी. आपल्या सर्वांना माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजीपाल्याच्या प्रमुख पिकापैकी कांदा हे एक महत्त्वाचं पीक आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या पिकाची लागवड लेट खरीप आणि रब्बी आणि अर्ली खरीप या तिन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. अर्लीचा जो हंगाम आहे तो जूनमध्ये आपण बियाणं टाकून रोपं तयार करण्याची लागवडीची जी पद्धत आहे ते बरेच शेतकरी करतात. मात्र चालू वर्षाच्या अनुषंगानं आपल्याकडं जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात 15 मेपासून पाऊस सुरू झाल्यामुळं अर्लीच्या लागवडी थोड्या लेट झालेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे रोपं टाकण्याची अवस्था सध्या सुरू असून या अवस्थेमध्ये बरेच शेतकरी आता कुठला वाण निवडायचा इथपासून सध्या संभ्रमात आहेत. त्यामुळं कृषी विज्ञान केंद्र नवनवीन वाणाचा प्रचार आणि प्रसिद्धी कायमच करत आलेला आहे. त्या अनुषंगानं मागील 6 ते 7 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्रानं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे यांनी प्रसार आणि प्रसिद्धी पावलेले भीमा सुपर, भीमा शक्ती हे जे वाण आहेत याचा वापर करण्यासंदर्भात जाणीव जनजागृती केलेली आहे. त्या अनुषंगानं या वाणाचा आपल्या जिल्ह्यामधील बरेचसे जे खत आणि बियाणं विक्रीदार दुकानदार आहेत त्यांच्याकडं वेगवेगळ्या कंपनीच्या नावानं बियाणं उपलब्ध आहे. आपण भीमा सुपर हा वाण लेट खरीप आणि रब्बी या दोन्हीसाठी उपयुक्त वाण म्हणून लागवड करू शकता. सोबतच भीमा शक्ती हा सुद्धा अतिशय चांगला वाण आहे जो लेट खरीप आणि रब्बी हंगामाच्या अनुषंगानं उपयुक्त आहे. याची आपण लागवड करू शकता. आता बियाण्याच्या वाणानंतर या व्यतिरिक्त राहुरी कृषी विद्यापीठाचे सुद्धा काही नवीन वाण या ठिकाणी आलेले आहेत. फुले स्वामी हा एक नवीन वाण रब्बी हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेलं आहे. त्याचं बियाणंसुद्धा आपल्याला राहुरी विद्यापीठाकडे मिळू शकतं किंवा राष्ट्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र दयानंद कॉलेजच्या समोर कृषक भवन इथंसुद्धा आपल्याला त्यांचं बियाणं उपलब्ध होऊ शकेल. त्या व्यतिरिक्त फुले समर्थ आहे, N241 आहे, हे सुद्धा नवीन वाण आपण शेतकऱ्यांनी सुधारित वाण या लेट खरीप आणि रब्बीच्या हंगामाच्या अनुषंगानं वापरावे असं या ठिकाणी माझं पहिलं सांगण्याचं प्राधान्य आहे. त्या व्यतिरिक्त
बरेच शेतकरी आजकाल बियाणे पेरणी आणि बीज प्रक्रिया आणि त्यानंतर बियाण्याची रोपवाटिका यामध्ये संभ्रमात असतात. त्यासाठी आमचं जनरली असं सांगणं आहे की बरेच शेतकऱ्यांना रोपं तयार करणे आणि पुनर्लागवडे याचा खर्च जास्त वाटतो. त्यामुळं हल्ली शेतकऱ्यांचं पेरणीकडे कांदा पेरणीकडे कल वाढलेला आहे. पण कांदा पेरणीची जी पद्धत आहे ही थोडीशी असुरक्षित किंवा जास्त जोखमीची असं म्हणूया आपण. त्या अनुषंगानं मागच्याच महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी जसं खरीपाच्या सीझनला सुरुवातीला आपण उडीद सोयाबीनच्या पेरी केल्या तशाच पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांनी कांद्याच्या पेरी केलेल्या होत्या आणि त्या खूप साऱ्या पेरलेल्या कांद्याचं नुकसान हे ड्रायस्पेलमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मागच्याच महिन्याभरामध्ये आपण जुलै महिन्यामध्ये बघितलं असेल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रायस्पेल झाला. म्हणजे कोरडा पावसाचा काळ जिथं उद्भवला त्या ठिकाणी पेरलेल्या कांद्याला खूप नुकसान झालेलं आहे. म्हणजे एकतर पेरलेलं खत वाया गेलं, बी वाया गेलं आणि तो वेळ हे निघून गेला. त्यामुळं त्याच्यामधलं खूप सारं नुकसान हे पेरलेल्या कांद्यामध्ये होऊ शकतं. आणि हीच बाब लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र पेरणी या पद्धतीला तितकंसं प्रोत्साहन न देता कांदा हे पुनर्लागवड करण्याचं पीक असल्यामुळं आपण त्याची रोपं तयार करूनच त्याची लागवड करावी हेच या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छित आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यावर्षी बियाण्याचे दरसुद्धा खूप वाढलेले आहेत. त्यामुळं जे आपण खर्चिक बियाणं आणून त्याची पेरणी करण्यापेक्षा शक्यतो शेतकऱ्यांनी त्याची पुनर्लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी आणि पुनर्लागवड करावी असं आमचं सांगणं आहे. या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी साधारणतः प्रति एकरी 1.5 ते 2 किलो बियाणं पुरेसं आहे. आणि याची रोपवाटिका जी करायची आहे ती तुम्हाला साधारणतः 1 एकर क्षेत्राच्या ह्याच्यासाठी कमीत कमी 2 गुंठ्याची रोपवाटिका करणं अपेक्षित आहे. आणि 1 हेक्टरसाठी कमीत कमी 5 गुंठ्याची रोपवाटिका कांदा पिकासाठी आम्ही सांगत असतो. त्यामुळं 2 गुंठ्यापेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तरीसुद्धा चांगली रोपवाटिका तयार होऊ शकते. या अनुषंगानं आपण व्यवस्थापन करू शकता. आणि रोपवाटिकेमध्ये रोपं लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करून आपण रोपवाटिका तयार करावी. साधारणतः 3.5 फूट बाय 12 फूट लांबीचे 1 किलोमध्ये 20 ते 22 वाफे तयार करून त्याच्यावरती आपण रोपे तयार करावीत. शक्यतो आपण गादी वाफ्यावरती जर रोपं तयार करण्याचा प्रयत्न केला तर अतिशय चांगलं बियाण्याची उगवण क्षमता चांगली होते. आणि इथून पुढं जसं की ऑगस्ट असेल किंवा 15 सप्टेंबरपर्यंत आपली रोपं तयार होत असताना मोठ्या प्रमाणात मोठ्या पावसाचा त्रास होऊन पाणी लागून जमिनीचं किंवा रोपवाटिकेचं नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी आपण गादी वाफ्यावरती रोपवाटिका केल्यास सगळ्यात उत्तम. हे आपली सगळीच रोपं चांगल्या प्रकारे तयार होतील. त्यानंतर रोपवाटिकेमध्ये सुद्धा बऱ्याचदा मर होते, मोठ्या प्रमाणात रोपांची कमतरता जाणवते. हे होऊ नये म्हणून रोपवाटिकेमध्ये सुरुवातीलाच आपण ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची आपण आळवणी करू शकता. आणि 1 ते 2 वेळा आपण रासायनिक बुरशीनाशकाची सुद्धा आपण आळवणी आणि फवारणी रोपवाटिकेमध्ये केल्यानंतरच रोपं पुनर्लागवडीसाठी वापरावीत. पुनर्लागवड करताना सुद्धा पुनर्लागवडीच्या वेळी रोपे उपटून घेतल्यानंतर ती रोपे तुम्ही बुरशीनाशकाच्या सापसारखं किंवा 22 सारख्या बुरशीनाशकामध्ये बुडवून मग पुनर्लागवड करावी. जेणेकरून रोपवाटिकेतील जे रोग असतील ते प्लॉटमध्ये येणार नाहीत. ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच आपण पुनर्लागवडीकडे जावं. पुनर्लागवड करण्यासाठी ज्या पारंपरिक पद्धती आहेत त्याच्यामध्ये सरीवरंबा असेल, सपाट वाफा असेल किंवा उंच गादी वाफा असेल. या तिन्हीपैकी सपाट वाफा किंवा उंच गादी वाफा याचा आपण अवलंब करावा. सरीवरंबा पद्धतीपेक्षा या दोन्ही पद्धतीमध्ये रोपांची संख्या जास्त बसते आणि आपली प्रति एकरी उत्पादकता वाढू शकते. त्या व्यतिरिक्त उंच गादी वाफ्याचा आणखीन एक फायदा आपल्याला असा होतो की जर तुम्ही गादी वाफ्यावरती लागवड केली तर तुम्हाला इथून पुढं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे पुढले 3 महिने जे आहेत हे जास्त पावसाचे असल्यामुळं जास्त पावसामध्ये आपल्या पुनर्लागवड केलेल्या रोपांची मर होण्याची, पाणी लागून खाली कंदकूज होण्याची शक्यता असते. ही आपण टाळू शकतो. आणि त्या अनुषंगानं आपण उंच गादी वाफ्यावरती रोपाची पुनर्लागवड करावी. लागवडीसाठी आपण 4 फुटापासून तर 6 फुटापर्यंत 2 लॅटरलमधलं अंतर ठेवून गादी वाफा तयार करू शकता. साधारणतः टॉप जो आहे तो 2.5 फुटाचा रुंदीचा आणि साधारणतः 1.5 फूट उंचीचा गादी वाफा जर तुम्ही केला, बेस 3 फूट 3.5 फूट रुंदीचा, तर आपल्याला अतिशय चांगला गादी वाफा तयार होतो. या गादी वाफ्यावरती आपण सिंगल लॅटरल 16 mm ची साधारणतः 1.25 फूट वरती डिस्चार्ज असणारी 8 लिटरचा आपण साधी पेप्सी ड्रिपसुद्धा वापरू शकता किंवा इनलाईन ड्रिपसुद्धा वापरू शकता. याच्या माध्यमातून प्रति एकरी साधारणतः आपण 1.5 ते 2 किलोचं जे बियाणं
आपण रोपवाटिकेत तयार केलेला आहे त्याच्या माध्यमातून 1 एकर कांद्याच्या बेडवरची लागवड आपण चांगल्या पद्धतीनं करू शकता। आणि लागवडीसाठी आपण जे 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर आहे ते साधारणतः 10 बाय 6 सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रति चौरस मीटरवरती आपल्याला 70 ते 75 रोपं आपली कांद्याची एका चौरस मीटरमध्ये बसतील। आणि 1 एकर क्षेत्रामध्ये पारंपरिक सरी किंवा सपाटोप्याच्या पद्धतीपेक्षा दुप्पट रोपं बसल्यामुळं आपलं उत्पादन नक्कीच 100 ते 125 पॅकेट जे आता आपण शेतकरी उत्पादन घेतो त्याच्यापेक्षा 200 ते 250 पॅकेटपर्यंत आपल्याला या पद्धतीमध्ये उत्पादन मिळणार आहे। हे लागवडची पद्धत आपण अवलंबणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी कांदा लागवड केल्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यानंतर खतं टाकतात, ती सुद्धा एक चुकीची पद्धत आहे। कांदा हे पीक 3 महिन्याचं असल्यामुळं आपण शक्यतो कांदा लागवडीपूर्वी बेसल डोसच्या माध्यमातून त्याची सगळी खतं टाकावी असं आम्ही सांगतो। जनरली माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन करावं ही यातली महत्त्वाची बाब आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची आहे त्यांनी सर्वस्वी आपली माती परीक्षण करून कांदा लागवड करणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त पीक संरक्षणाच्या अँगलनं सुद्धा महत्त्वाच्या फवारण्या दर 15 दिवसाच्या अंतराने आपण घ्याव्या लागतील। तण नियंत्रणसुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे कांद्यामधला, तो सुद्धा आपण कमीत कमी 2 फवारण्याच्या माध्यमातून करू शकता। आणि कांद्यामध्ये आपल्याला सर्वस्वी जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर शुद्ध बियाण्याचा वापर, गादी वाफ्याचा वापर, ठिबक सिंचनाचा वापर, तणनाशकाचा वापर, कीड आणि रोग संरक्षणासाठी दर 15 दिवसाची फवारणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। या 4 ते 5 मुद्द्याला धरून आपण जर कांद्याचं पीक व्यवस्थापन कराल तर नक्कीच आपल्याला प्रति एकरी 200 ते 250 पॅकेटपर्यंत कांदा उत्पादन या लेट खरीप किंवा रब्बी हंगामाच्या अनुषंगानं मिळू शकतं। लंपी रोग हा मोठ्या प्रमाणात सध्या पसरतोय। पूर्वी 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात लंपी रोग आला, त्यावेळेला लोकांना बऱ्यापैकी त्याची अवेअरनेस किंवा माहिती तुमच्यापर्यंत पोचली आणि तुम्ही त्याची काळजी घेतली। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानं लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं आणि तो रोग आटोक्यात आला। पण आजची परिस्थिती अशी आहे की तो रोग पुन्हा एकदा वाढला आहे। याचं कारण काय? यावर्षी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। पाऊस जास्त असल्यामुळं जे कीटक आहेत किंवा डास आहेत, मच्छर आहेत, गोमाशा आहेत, माशा आहेत, याच्यामुळं हा रोग पसरतो आणि याचं प्रमाण वाढलेलं आहे कीटकांचं, आणि म्हणून हा रोग पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो आहे। तर यासाठी काही जसं पशुसंवर्धन विभाग यासाठी काळजी घेत आहे, तसंच आपण शेतकऱ्याने सुद्धा हा रोग आपल्या जनावरांना येऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे। किंबहुना शेतकरीच हा रोग आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा रोल बजावू शकतात। याच्यामध्ये काय आहे की सर्व जनावरांना आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घेणं गरजेचं आहे। कदाचित तुम्ही निष्काळजीपणा करता, लसीकरण वेळेवर करत नाही आणि आपल्या शेजारी आपल्या गावात लंपी रोग आला की नंतर लसीकरण करायला डॉक्टरकडे जाता। पण होतं काय, लसीकरण केल्यानंतर जनावरांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला किमान 18 ते 21 दिवस लागतात। याचा अर्थ आपल्याला लसीकरण जनावरांना गावात रोग येण्याच्या आधी किंवा आजूबाजूला आपल्या शेजारी रोग येण्याच्या आधीच जनावरांना लसीकरण करून घेणं गरजेचं आहे। दुसरं, बरेच शेतकरी काय करतात की बाहेरच्या गावातून किंवा बाजारातून नवीन जनावरं खरेदी करतात आणि आणतात, आणि अशा जनावरांमध्ये कारण लंपी रोग येण्यापूर्वी 15 ते 20 दिवस हा रोगजंतू त्या जनावरांच्या शरीरामध्ये असतात, पण ते लक्षणं जनावर दाखवत नाहीत। आणि अशी जनावरं जर आपल्या गावात आली तर आपल्या गोट्यातील इतर जनावरांनाही तो रोग होतो आणि आपल्या गावात तो रोग मोठ्या प्रमाणात पसरतो। त्यामुळं शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घ्यायची की हा लंपी रोग जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेरची जनावरं आपल्या गावामध्ये येणार नाहीत याची थोडीशी काळजी घ्या, किंवा आपल्या गोठ्यामध्ये येणार नाहीत। दुसरं, बाहेरचे लोक शेतकरी त्यांना आपल्या जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नका, कारण काय होतं, शेतकऱ्यांच्या माणसांच्या अंगावरचे जे कपडे असतात त्याच्यामार्फतसुद्धा हे रोगजंतू दुसरीकडे प्रसार होतो। जे आपल्याकडे काही आजारी जनावरं असतील, ही लंपी रोगाने आजारी असणारी जनावरे थोडीशी लांब बांधा, जे निरोगी जनावरं आहेत ते वेगळी बांधा। रोगी जनावरांचा चारा, पाणी हे निरोगी जनावरांच्या संपर्कात येऊ देऊ नका। जर कदाचित तुमच्या जनावरांना काही हा रोग झालाच तर मात्र लगेच तुमच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याचा संपर्क करा आणि त्याच्यावर उपचार करून घ्या। दुसरं, याच्यामध्ये
जनावरांची रोगप्रतिकारशक्ती टिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कोरोना काळात बघितलं असेल, काय सांगत होतं प्रत्येकजण, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवा. बरोबर आहे ना? कोरोना काळात तेच होतं ना सगळ्यात महत्त्वाचं. मग तसंच जनावरांच्या बाबतीतसुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे. यासाठी काय करावं लागेल तर चांगला चारा द्या जनावरांना, हिरवा मऊ चारा द्या जनावरांना. दुसरं, पौष्टिक चारा द्या. जनावरांना जीवनसत्व देणं गरजेचं आहे अशा आजाराचं वातावरण असताना, रोग पसरत असताना. आणि क्षार मिश्रण देणं गरजेचं आहे. जीवनसत्वामध्ये सी जीवनसत्व ते महत्त्वाचं आहे. क्षार मिश्रणामध्ये झिंक हे महत्त्वाचं आहे की जे जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवतात. दुसरं, ज्या जनावरांना रोग झाले अशा जनावरांना पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्या. त्याचबरोबर त्याला पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडं मीठ असं द्या. कारण जनावरांना काय होतं, खाणं कमी होतं आहे, त्यामुळे शरीरातली ऊर्जा कमी होते, ताकद जनावरांची कमी होते. तर ती ताकद टिकवून ठेवण्यासाठी थोडं गूळ आणि थोडं मीठ, कारण गूळ आणि मीठ म्हणजे तुमचं सलाईनचं काम करतं आहे, जनावरांना ऊर्जा द्यायचं काम करतं आहे, ताकद द्यायचं काम करतं आहे, ते त्या जनावरांना द्या. चारा आहे तो मऊ द्या, हिरवा द्या. थोडीशी पेंड द्या. पेंड जर शेंगदाणा पेंड वगैरे असेल तर थोडीशी भाजून द्यायची, म्हणजे त्याला पचायला सोपी जाते. त्याचबरोबर दिवसातनं किमान 3-4 वेळा आजारी जनावराला पाणी पाजायचं, कारण जनावर जास्त पाणी पिऊ शकत नाही, त्याला खाता येत नाही, पाणी पिता येत नाही. आणि हे जे चारा किंवा पाणी असेल ते थोडंसं उंचावर ठेवा. पाणी किंवा चारा आहे ते आजारी जनावरांना देताना जरा उंचावर द्या, कारण जनावराला खाली वाकून ते खाता येत नाही. आणि त्याचं खाणं कमी झालं की ऑटोमॅटिक त्याचा आजार वाढणार आहे आणि ते जनावर त्याच्यात दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जर तुम्ही थोडीशी काळजी घेतली, मिथिलीन ब्ल्यू एक पावडर मिळते किंवा लिक्विडसुद्धा मिळतं, तर हे मिथिलीन ब्ल्यू जनावरांच्या अंगावर लावायचं. ग्लिसरीन मिळतं, ते जे जखमा झाल्यात त्याला लावायचं. म्हणजे डॉक्टर जे उपचार करतात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हे जर केलं तर जनावर ह्या आजारातनं लवकर बरं होतं आहे. तर ही थोडीशी लंपी रोगाच्या बाबतीत जर काळजी घेतली तर आपण आपल्या गावात हा लंपी रोग येण्यापासून रोखू शकतो, किंवा जो आला आहे तो आणखीन पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. असेल किंवा ऊस असेल, सगळ्याच पिकावरती ढगाळ वातावरणामुळं त्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. आणि नेमकं काय झालं हे आपल्या लक्षात येत नाही. तर त्या कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यासाठी मी आमचे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण समाधान जवळगे सर यांना या प्रसंगी विनंती करतो. तसेच वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या पिकामध्ये दिसतो. तर सर्वप्रथमतः आपण सोयाबीनच्या बाबतीत थोडंसा जर बोलायचं झालं तर आम्ही काल परवा व्हिजिट केली होती. त्या व्हिजिटच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर सोयाबीन पिकामध्ये या ठिकाणी पाने खाणाऱ्या आळ्या आणि त्यानंतर या ठिकाणी खोडमाशी ह्या 2 किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ह्या 3-4 तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी सोयाबीन जास्तीत जास्त प्रमाणात घेतलं जातं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तर यासाठी काय केलं पाहिजे हे पहिले लक्षात घ्या. ज्या किडी आहेत त्या आपण ज्यावेळेस शेतामध्ये जातो त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या आळ्या आहेत त्या आळ्या बघणं आणि ओळखून त्याला उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. तर सोयाबीनमध्ये एक गोष्ट करायची आपल्याला, सध्या फुलोरा अवस्थेत असताना सोयाबीनमध्ये या ठिकाणी आपल्याला कामगंध सापळे बसवायचे. आता मेजॉरिटी शेतकरी अक्कलकोट तालुक्यातले आहेत मला वाटतं. तर अक्कलकोट तालुक्यामध्ये जे काही आमचे दत्तगाव आहेत त्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी कामगंध सापळे जे दिलेले आहेत ते प्रत्येकाने या ठिकाणी कामगंध सापळे या ठिकाणी बसवून घ्यायचे. दुसरी गोष्ट या ठिकाणी पक्षी थांबे या ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे करून घ्यायचे. ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने आपण करणे गरजेचं आहे. त्यासाठी की आपल्याला कोणत्याही पद्धतीचा खर्च लागत नाही पक्षी थांबे करण्यासाठी, म्हणून ह्या 2 गोष्टी करा. आणि कीड जर या ठिकाणी जास्त प्रमाणात असेल तर या ठिकाणी पानं खाणाऱ्या आळीसाठी एक साधं टाकुमी किंवा फ्लूबेंडामाइड 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता, जेणेकरून सगळ्या ज्या सोयाबीनवरच्या ज्या आळ्या किंवा आळीवर्गीय किडे आहेत त्या ठिकाणी मरण पावतील किंवा आपण त्यांचा नियंत्रण करू शकतो. दुसरी गोष्ट, खोडमाशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय. काही शेतकऱ्यांनी जर बघितलं तर या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उडदाचे प्लॉट पूर्णपणे काढून टाकून दिले, बरोबर. तर यावर्षी जी ही मायनर कीड होती किंवा ज्याला आपण दुय्यम कीड म्हणतो ती या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. त्या किडीच्या नियंत्रणासाठी म्हणून आपल्याला सोयाबीनमध्ये या ठिकाणी क्लोरॅन्टिनिलिप्रोल जे तुम्ही मार्केटमध्ये कोराजिन नावाने मिळतं किंवा एक ॲम्प्लिगो नावाने एक औषध मिळतं, त्यामध्ये क्लोरॅन्टिनिलिप्रोल आणि लॅम्बडासायलोथ्रिन
असे 2 घटक आहेत. हे 2 घटक अर्धा मिली प्रति लिटर पाण्यातून कोणत्याही एका कीटकनाशकाची या ठिकाणी तुम्ही फवारणी करा, की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी त्या किडीचं नियंत्रण करता येईल. कारण या किडीचा प्रादुर्भाव वरून पाहिलं तर आपल्याला दिसत नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्या वेळेस आपण त्या खोडाचे असे पूर्णपणे 2 भाग करतोय त्याच वेळेस आपल्याला ते कीड या ठिकाणी दिसते. अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला 100 झाडं जर आपण निवडली आणि 10 झाडं जर असे आपल्याला दिसत असतील तर आपल्याला या ठिकाणी फवारणी घेण्याची अत्यंत गरज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे 2 औषधं या ठिकाणी आपण घ्यावी. उडदाच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट, मावा किडीचा प्रादुर्भावसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय उडदावरती, हे लक्षात घ्या. कारण आज मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत, आपल्याला कोणतं घ्यावं हे कळत नाही. तर मावा किडीसाठी अतिशय कमी खर्चिक जर त्याला आपण डायम्युथेट 30EC जे रोगर नावाने मिळतं ते सुद्धा तुम्ही कीटकनाशक वापरू शकता, किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL जे अर्धा मिली प्रति लिटर पाण्यातून वापरू शकता. ह्या 2 औषधापैकी कोणतंही एक औषध या ठिकाणी तुम्ही फवारणीसाठी उडीद पिकामध्ये वापरू शकता. कारण ह्या उडीदामध्ये ह्या 2 किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्याची गफलत अशी होती की ह्या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं काही पानं जी आहेत झाडाची ती पानं वाळतायत किंवा जळतायत, त्यामुळं शेतकऱ्यांना वाटतं की हा रोग आहे, पण हा रोग नसून या ठिकाणी हा या खोडमाशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी आहे. ते आपल्या कधी लक्षात येणार आहे तर आपण 2 भाग ज्यावेळेस त्या खोडाचे करू त्यावेळेस आपल्याला ते अळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसतोय. त्याच पद्धतीने ह्या 2 पिकानंतर तिसरं पीक आहे तूर. मला वाटतं अक्कलकोट तालुक्यामध्ये जिल्ह्यातून सगळ्यात जास्त एरिया असणारं तूर हे पीक आहे. तर तुरीमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण पाठीमागे 2-3 दिवसापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जे वाघदरी मंडळ आहे, मला वाटतं बोरगावचं, आम्ही रोडनी जात असताना आत्ताच तुरीची झाडं या ठिकाणी वाळलेली दिसत आहेत, आपल्याला पूर्णपणे जाग्याला वाळलेले दिसत आहेत तुरी झाडं. हे कशामुळे होतं आहे तर मातीमध्ये असणारा जो मर रोग आहे, फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम नावाच्या बुरशीमुळे होणारा हा रोग आहे. त्या बुरशीला मारण्यासाठी म्हणून आपल्याला जैविक जे औषध आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाचं ते या ठिकाणी तुम्ही वापरा. त्याची जर तुम्ही आळवणी केली तर हा रोग या ठिकाणी आपण रोखू शकतो. तसेच दुसरा रोग तुरीमध्ये आणखी येतो, सध्या आपल्याला तो रोग दिसत नाही, ज्याला फायटोप्टेरा ब्लाइट म्हणतात, किंवा खोड करपा, तुरीवर येणारा खोड करपा. यामुळं काय होतं आहे, तुरीचं अर्धं झाड पहिल्यांदासाठी सुद्धा ट्रायकोडर्मा उपयोगी पडतं आहे. दुसरी गोष्ट त्यासाठी दुसरं रिडोमिल गोल्ड म्हणून एक औषध आहे, त्याची सुद्धा या ठिकाणी तुम्ही जर एक फवारणी आत्ता केली तर भविष्यात हा रोग या ठिकाणी आपल्याला रोखता येऊ शकतो. एकदा झाड वाळल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही, म्हणून या ठिकाणी तूर पिकामध्ये आताच या ठिकाणी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा एक प्रॉब्लेम तुरीमध्ये दिसतोय तो म्हणजे पाने गुंडाळणारी आळी, किंवा जो शेंड करपा म्हणतायत काही लोक, किंवा शेंड्याला अशी आळी दिसते. त्याची काहीही काळजी करायची गरज नाही, किंवा त्याच्यासाठी कोणतीही फवारणी घ्यायची गरज नाही. 1-2% वातावरणाच्या ह्याच्यानुसार असतंय तेवढं, किंवा तुरीचा शेंडा जर ते वाळलेला असेल तेवढा शेंडा खोडून टाका, किंवा तुम्ही ज्यावेळेस शेंडा मारता त्या पद्धतीत तो शेंडा जर काढून टाकला तर या ठिकाणी ती कीड काहीही करत नाही, कारण त्याची जी नुकसान करण्याची पातळी आहे ते अत्यंत कमी आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने या ठिकाणी पीक संरक्षणाचे जे काही मी 4-5 गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुम्ही कराव्यात. दुसरी गोष्ट, कांद्याचं क्षेत्रसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर कांद्याच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी कांद्यामध्ये भविष्यात येणारा जो मर रोग असेल किंवा करपा असेल यासाठी सुद्धा आपल्याला कांद्याची पुनर्लागवड करताना जी रोपं आपण लागवड करतो ती रोपाची जी बुडं असतात ती ट्रायकोडर्माच्या द्रावणामध्ये बुडवून या ठिकाणी त्याची पुनर्लागवड करा. आता बऱ्याच शेतकऱ्यांची प्रॉब्लेम असे असतील की कांद्याची रोपच मरत असतील, बरोबर आहे का. कांद्याचं रोप टाकलेलं जातं, रोप टाकल्यानंतर ते पूर्णपणे उगवत नाही आणि रोपे मरून जातात. अशा ठिकाणी सुद्धा या ठिकाणी काय करा तर ट्रायकोडर्माची आळवणी करा. जास्तच प्रमाण असेल तर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जे साप नावाचं कीटकनाशक आहे त्याचा वरून एखादा 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करू शकता, किंवा 22 सारखं कीटकनाशक आहे ते तुम्ही पाण्यातून खालून बेडवरती सोडू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी पीक संरक्षणाचे ज्या काही काळजी सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काळजी घ्यायची ती तुम्ही जर घेतली तर निश्चित या ठिकाणी तुम्हाला खरीप हंगामामध्ये त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ते तुम्ही घ्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील खरीप हंगामासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद जवळगे सर. सरांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला जी खरीप हंगामातली पिकं आहेत त्यामधील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी माहिती सांगितली.
अंतिम टप्प्यामध्ये जे खरीप हंगामातली मुख्य पिकं आहेत त्यामध्ये कडधान्य असतील, तेलबिया असतील आणि ऊसासारखं पीक असेल, याविषयी मी एक 5 मिनटामध्ये आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडनं करायच्या राहून जातात आणि ज्या करणं अत्यंत गरजेचं आहे याविषयी थोडक्यामध्ये माहिती सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। शेतकरी बंधूंनो, आपण पाहतोय की सध्या उडदाचं पीक हे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेस वाटतं की माझ्या दाण्याचा आकार वाढावा, शेंगाची लांबी वाढावी, शेंगामधल्या दाण्याची संख्या वाढावी, यासाठी कोणती फवारणी घेतली तर ती फायदेशीर राहील। तर यासाठी आपण 0050 किंवा ज्याला आपण SOP म्हणतो, सल्फेट ऑफ पोटॅश, की ज्याच्यामध्ये 50% पालाशचं प्रमाण असतं आणि पालाशमुळं दाण्याची चकाकी वाढणं असेल किंवा दाण्यांचा आकार वाढणं असेल, यासाठी ते उपयुक्त आहे। तर याचं घ्यायचं जे प्रमाण आहे ते 2 किलो प्रति बॅरल या प्रमाणामध्ये याची फवारणी घ्यायची आहे। यावर्षी आम्ही जवळपास 30 शेतकऱ्यांना पल्स वंडर नावाचा एक प्रॉडक्ट दिलेला आहे की पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये असताना जर तुम्ही 2 किलो प्रति बॅरल पल्स वंडरची फवारणी घेतली तर त्याचे नक्कीच खूप चांगले परिणाम होतात, असं तामिळनाडू कृषी विद्यापीठामधील प्रात्यक्षिकाचा निष्कर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना ते पल्स वंडर दिलेलं आहे। त्याचासुद्धा फायदा मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतो। म्हणजे उडदाचं पीक फुलोऱ्यात असताना तुम्ही पल्स वंडर घ्या किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त जी खतं आहेत, मायक्रोन्यूट्रियन जे कॉम्बेचं पॅक मिळतं, ते मात्र तुम्हाला प्रमाण अतिशय कमी घ्यावं लागेल, फक्त 2 ग्राम प्रति लिटर पाणी, म्हणजे जास्तीत जास्त बॅरलला 400 ग्रामपर्यंत तुम्हाला ते वापरता येऊ शकतं। या पद्धतीने तुम्ही उडदावरती फवारणी घेणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाचं जे पीक आहे आपलं ते तुरीचं पीक आहे आणि तूर आता बऱ्यापैकी गुडघ्याला, पिंढऱ्याला, मांडीला लागायलेली आहे। तर या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं काम काय असेल तर आपल्याला तुरीचा शेंडा खोडणं। तुरीचा शेंडा जोपर्यंत खोडत नाही आपण तोपर्यंत त्याच्या फुटव्याची संख्या वाढत नाही, त्यामुळे तुरीचा शेंडा अवश्य खोडून घ्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट तूर पिकामध्ये आपल्याला जी करायची आहे ती आहे विरळणी। 6 फूट अंतर ठेवलं आहे तुरीमध्ये, पण पेरताना फार दाट पेरलेलं असते, कुणाची 6 इंचावर असती, कुणाची 9 इंचावर असती, कुणाची फुटावर असती। मग तुरीच्या 2 रोपामध्ये कमीत कमी 1 ते 1.5 फूट अंतर असणं अत्यंत गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकामध्ये 1.5 फुटापेक्षा 1 फुटापेक्षा कमी अंतर आहे, 6-6 इंचाला जर तूर असेल तर तुमचा काही उपयोग होणार नाही, म्हणून पहिल्यांदा ते पीक विरळणी करून घेणं गरजेचं आहे। त्यामुळं तुरीची विरळणीसुद्धा तुम्ही अवश्य करून घ्या। आणि तुरीच्याच पिकामध्ये या स्टेजमध्ये आपल्याला जे महत्त्वाचं काम करायचं आहे की आपण बघतो की पाऊस मध्येच गायब होतोय, मध्येच पडतोय, मग अशा वेळी तुरीच्या 2 ओळीच्या मधनं जर तुम्ही बळीराम नांगर घातला आणि एक सरी तयार केली, जसं आम्ही सोयाबीनमध्ये सांगितलं होतं की 4 वळी पेरा, 1 वळ रिकामी सोडा आणि त्याच्यामधनं 1 तास घाला डोबं मारा, तसंच तुरीच्या पिकामध्ये 2 ओळीच्या मधनं आपल्याला एक बळीराम नांगर घालायचा आहे, मृत सरी तयार करायची। नुसती सरी तर त्या सरीतनं पळतं पाणी देता येऊ शकतं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर जास्त पाऊस झाला तर जास्त पावसाने तूर गेली म्हणायची वेळ आपल्यावरती येणार नाही। त्यामुळं हे तुरीमध्ये मृत सरी तयार करणे किंवा एक बळीराम नांगराने काय करतो आपण, कुळव मारतो, कुळव मारण्यापेक्षा बळी मारायचा की जेणेकरून खोल सरी त्या ठिकाणी तयार होईल। या पद्धतीने तुम्ही तूर पिकाचं नियोजन त्या ठिकाणी करू शकता। सोयाबीनबद्दलही जवळगे सरांनी सांगितलं की कीड व्यवस्थापन करायचं आहे। त्या कीड व्यवस्थापनामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये 05234 2 किलो प्रति बॅरल प्रति एकर ही सुद्धा फवारणी आपल्याला त्या ठिकाणी गरजेची आहे। सोयाबीनमध्ये फवारणीद्वारे जर SOP वापरला म्हणजे ज्याच्यामध्ये गंधक पण आहे किंवा पोटॅशियम शोनाईट जरी वापरलं तुम्ही फवारणीसाठी बॅरलला 2 किलो, की ज्याच्यामध्ये गंधक आहे, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि ज्याच्यामध्ये पालाश आहे, त्याच्यामुळं तुमची उत्पादकता त्या ठिकाणी वाढू शकेल। तर या पद्धतीने तुम्ही या खरीप पिकाचं नियोजन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी जवळगे सरांना तत्पूर्वी आपल्या उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी शेटे सर
यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये या प्रसंगी मार्गदर्शन करावं. तर केविकेचा किंवा कुठल्याही विद्यापीठाचा रोल आहे तुम्हाला तंत्रज्ञान पोहोचवणं, आणि आमच्यासारख्या कृषी विभागाचं काम आहे की तुम्हाला सपोर्ट करणं किंवा योजनेचा काही आर्थिक फायदा म्हणा किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफरमध्ये विस्तारामध्ये आमचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यामध्ये आत्ताच आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला 20व्या हप्त्याचं वितरण केलेलं आहे. तर आपल्या परिसरात कुणाचा हप्ता बाकी असेल किंवा कुणाची KYC बाकी असते किंवा आधार सीडिंग बाकी असतं किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन बाकी असेल, तर त्यांनी आपल्या उत्तर तालुक्याच्या संबंधित गावच्या प्रथमतः आपण कृषी सहायकाशी संपर्क करा. ते तुम्हाला उचित मार्गदर्शन करतील. त्यांच्याच्यानी समाधान नाही झालं तर आपल्याला तालुका कृषी अधिकारी शेळगी रोडला आपल्याला ऑफिस आहे उत्तरचं, किंवा जिल्ह्यातून भरपूर दुसरे पण तालुक्याचे शेतकरी इथं बांधव आलेले आहेत. त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय तर PM किसानचा कक्ष आहे, त्या कक्षाशी आपण संपर्क साधायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला महाDBTवर आपल्याला सर्व प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. त्या प्लॅटफॉर्मचा पण आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आता ह्याच्या आधी आपल्या लॉटरी लागायची डायरेक्ट लॉटरी लागायची, तर ते कुणाचं पण नाव येत होतं. आता असं होणार नाही. इथून पुढं प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य असणार आहे. त्यान्वये आपण महाDBT पोर्टलवर अर्ज करा. अगदी मातीपासून ते हवेपर्यंत म्हणजे खतापासून बियाण्यापासून ते आपल्याला ड्रोन फवारणीपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या शासनाच्या सबसिडी आहेत. त्यामध्ये आपण मॅक्झिमम ड्रिप इरिगेशनमध्ये भर द्यावा अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून आपल्याला जमिनीची गुणवत्ता राखता येईल, आपल्या पुढच्या पिढीला चांगली जमीन देता येईल. या अनुषंगाने आपण मॅक्झिमम ड्रिपवर काम करावं. या व्यतिरिक्त दुसऱ्याही विस्तारविषयक योजना आमचे कृषी सहाय्यक खाली येत असतात, त्यांचे वेगवेगळे प्रशिक्षण होणार आहेत. त्या प्रशिक्षणाचा पण आपण लाभ घ्यावा. त्या प्रशिक्षणामध्ये आपले KVKचे सर्व सन्माननीय सहकारी सायंटिस्ट आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आले लक्षात, तो माझा राहूनच गेला विषय बोलायचा थोडासा, की सगळ्यात मोठी एक अडचण सध्या ऊसामध्ये आपल्याला दिसते की जे ऊसाचा नदीकाठचा बेल्ट आहे, विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही पाठीमागील मला वाटतं अंकलगी असेल, खानापूर असेल किंवा हा नदीकडेचा जो बेल्ट आहे त्या भागामध्ये या ठिकाणी ऊसामध्ये या ठिकाणी पांढरी माशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. पण बऱ्याच वेळा शेतकऱ्याचं कन्फ्युजन असं होतं आहे की शेतकरी म्हणताय की ते तांबेर आहे किंवा त्या ठिकाणी लोकरी मावा आहे. तर लोकरी मावा नसून तो प्रादुर्भाव हा पांढऱ्या माशीचा आहे. जर पानावर पूर्णपणे काळ्या आणि पांढरट टिपके जर दिसत असतील तर तो पूर्णपणे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे, हे लक्षात घ्या. आणि पांढऱ्या माशीने त्या ठिकाणी त्या ऊसाच्या पानामधून रस शोषल्यामुळे काय होतं आहे, पुन्हा ते पानं जे आहेत ते पूर्णपणे तांबरट दिसत आहेत किंवा विटकली कलरचे दिसत आहेत, आणि ते या ठिकाणी आपल्याला ओळखताना थोडीशी तर त्या सरीतनं पळतं पाणी देता येऊ शकतं. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर जास्त पाऊस झाला तर जास्त पावसाने तूर गेली म्हणायची वेळ आपल्यावरती येणार नाही. त्यामुळं हे तुरीमध्ये मृत सरी तयार करणे किंवा एक बळीराम नांगरानी काय करतो आपण, कुळव मारतो. कुळव मारण्यापेक्षा बळी मारायचा की जेणेकरून खोल सरी त्या ठिकाणी तयार होईल. या पद्धतीने तुम्ही तूर पिकाचं नियोजन त्या ठिकाणी करू शकता. सोयाबीनबद्दलही जवळगे सरांनी सांगितलं की कीड व्यवस्थापन करायचं आहे. त्या कीड व्यवस्थापनामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये 05234 2 किलो प्रति बॅरल प्रति एकर ही सुद्धा फवारणी आपल्याला त्या ठिकाणी गरजेची आहे. सोयाबीनमध्ये फवारणीद्वारे जर SOP वापरला म्हणजे ज्याच्यामध्ये गंधक पण आहे किंवा पोटॅशियम शोनाईट जरी वापरलं तुम्ही फवारणीसाठी बॅरलला 2 किलो, की ज्याच्यामध्ये गंधक आहे, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे आणि ज्याच्यामध्ये पालाश आहे, त्याच्यामुळं तुमची उत्पादकता त्या ठिकाणी वाढू शकेल. तर या पद्धतीने तुम्ही या खरीप पिकाचं नियोजन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी जवळगे सरांना तत्पूर्वी आपल्या उत्तर सोलापूरचे तालुका कृषी अधिकारी शेटे सर
यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये या प्रसंगी मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आत्ताच आपल्या KVKचे सर्व आदरणीय सायंटिस्ट